तिसऱ्या सत्राला सुरुवात करतो आहोत आपण. मी तिसऱ्या सत्राच्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. वागळे सर आणि भानू काळे सर. आजच्या आपल्या तिसऱ्या सत्राच्या या दोन्ही वक्त्यांचं स्वागत करण्यासाठी मी जी.डी. पारेख सरांना विनंती करतो. सुबोध वागळे सर. सुरुवातीला वागळे सर बोलणार आहेत. IIT मुंबई इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी घेतली आणि सध्या तिथेच ते अध्यापनही करतात. ग्रामीण भागासाठी उपयुक्त तंत्रज्ञान आणि शासनाची धोरणं हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. ऊर्जा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये लक्षणीय काम करणाऱ्या प्रयास या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करतो की जनाचे अनुभव पुसता या बोकील सरांच्या लेखसंग्रहाविषयी आपले विचार त्यांनी मांडावेत. नमस्कार. नेहमीप्रमाणे मला दुपारचं सत्र मिळालेलं आहे, पण लोकांच्या उत्साहावरून तेवढी अडचण येणार नाही असं वाटतं आहे. व्यक्तिशः मी खूप आनंदात आहे अशा तऱ्हेने की आपल्या समाजात एका लेखकाचं एवढं सेलिब्रेशन होतं आहे, ही इथे एक मोठी गोष्ट आहे. आणि हा लेखक माझा फार जुना मित्र आहे, हे माझ्यासाठी व्यक्तिशः खूप आनंदाची गोष्ट आहे. मित्र काय म्हणूया, गाईड, फिलॉसॉफर, फ्रेंड अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी माझ्या आयुष्यात निभावलेल्या आहेत. आणि माझ्या त्रुटींमध्ये बऱ्याचदा त्यांनी मला हात देऊन पुढे नेलेला आहे. तर अशा या मित्राचं एवढं कौतुक, आणि मला कौतुकपेक्षा सेलिब्रेशन शब्द जास्त वाटला, कारण हा नुसतं त्याचं व्यक्तिगत कौतुक नाही आहे, तर तो ज्या अख्ख्या पिढीचं एका अर्थाने प्रतिनिधित्व करतो. सुरेखा आहे, अनेक जण इथे आहेत, सुनीती आहे, आम्ही सगळेजणं एकत्र वाढलो एका अर्थाने समाजात, आणि आमच्यातला तो एक हिरा अशा अर्थाने तो आमचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे ते जास्त आनंदाची गोष्ट आहे. बरं, मी आता माझ्या दिलेल्या कामाकडे वळतो. खरं तर बाकीचे वक्ते इतके प्रतिभावान, बहुप्रकाशित असे होते, त्यामानाने मी साधा एक कार्यकर्ता आणि प्राध्यापक आहे. त्यामुळे या सगळ्यातून मला दिलेलं काम ही चांगलं त्यांनी मर्यादित ठेवलं होतं खरं, पण मी ते थोडंसं वाढवलं आहे. त्याची कारणंही मी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम मी आभार मानतो साधना साप्ताहिकाचं की मला त्यांनी एवढ्या या जाणकार तज्ज्ञ मंडळींच्याबरोबर चर्चासत्रात बोलण्यासाठी निमंत्रण दिलं. सार्वजनिक व्यासपीठावरून मराठीत बोलण्याची संधी ही जवळजवळ 10 ते 12 वर्षांनी मला मिळते, किंवा वेळ त्यांनी माझ्यावर आणली असं म्हणूया. त्यामुळे सांभाळून घ्या. आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप हे चर्चासत्राचं आहे, आणि पुस्तक मला जे दिलं आहे जनांचे अनुभव पुसता, हे अकादमिक नसलं तरी मी पुढेच म्हणतो आहे माझ्या मांडणीत की लेखाची मांडणी ही समाजशास्त्रीय पद्धतीची आहे. तेव्हा या लेखाच्या मांडणीशी प्रामाणिक राहून मी माझ्या आजच्या मांडणीचं स्वरूप व्याख्यान असं न करता समीक्षात्मक लेखाचे वाचन अशा तऱ्हेचं करणार आहे. अर्थात बोकिलांच्या एकाच वेळी उघड आणि सुलभ अशी जी त्यांची शैली आहे त्याच्या जवळपासही मी नक्कीच पोचू शकणार नाही. त्यामुळे ह्या बाबतीतही जरा सांभाळून घ्या. आजच्या चर्चासत्रात मला ज्या पुस्तकावर बोलण्यासाठी सांगितले आहे ते पुस्तक वैचारिक विषयावरील बोकिलांच्या सुरुवातीच्या लिखाणापैकी आहे असं मी समजतो. पुस्तकाची पहिली आवृत्ती 2002 साली, दुसरी आवृत्ती 2006 साली, आणि त्याच्यानंतर रेखाताईंनी सांगितली तशी किमान 2 तरी पुनर्मुद्रणं झालेली मला आठवतात. खरं तर एखाद्या 150 पानी पुस्तकाची ओळख करून द्यायला 25-30 मिनटं पुरेशी असतात. पण 2 कारणामुळे हे काम जरा मला कठीण वाटायला लागलं. पहिलं कारण म्हणजे बोकिलांचे या पुस्तकातील लेख हे 96 ते 2000 या काळातले असले तरी त्यातले विषय आणि मुद्दे हे आजच्याच घडीला नव्हे तर उद्यासाठीही अतिशय महत्त्वाचे आणि प्रस्तुत किंवा रिलेव्हंट म्हणावे असे आहेत. त्यामुळे शक्य तितक्या विस्ताराने यावर
बोलणे गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मला स्वतःला या विषयात रस आहे, त्यामुळे हे पुस्तक जवळजवळ 20 वर्षांनी परत एकदा या निमित्ताने वाचताना या संदर्भातील विचारांचा माझ्या मनात या सगळ्या 20 वर्षात जे काही घडलं त्या पार्श्वभूमीवर जो कल्लोळ उठला त्यातले काही भाग तरी आपल्याशी शेअर करावेत, वाटून घ्यावेत असं तीव्रतेने वाटतं आहे. आणि या 2 कारणामुळे अन्यथा साधं वाटणारं काम जरा कठीण होऊन गेलं आहे. सुरुवातीला पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देतो. जनांचे अनुभव पुसता या पुस्तकामध्ये डॉक्टर बोकीलांचे 6 लेख समाविष्ट आहेत. त्याचबरोबर त्या पुस्तकात बोकीलांनी ते पुस्तक लिहिण्यामागची त्यांची भूमिका एका दीर्घ निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे. त्या निवेदनात त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जडणघडणीचा विस्ताराने आढावा घेतला आहे. आणि त्यावर कडी म्हणून की काय, प्राध्यापक स देशपांडे यांच्यासारख्या बोकीलांना जवळून ओळखणाऱ्या विचारवंताची तेवढीच दीर्घ प्रस्तावना देखील या पुस्तकाला लाभलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये देशपांडे सर प्रथम लेखकाची ओळख करून देतात आणि नंतर पुस्तकाची विस्ताराने समीक्षा करतात. पुस्तकाच्या वाचनातून उद्भवणाऱ्या 2 मुद्द्यांची चर्चा देखील देशपांडे सर काहीशा विस्ताराने करतात. त्यातला पहिला मुद्दा आहे स्वयंसेवी आणि सहकाराच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे काम किंवा कामगिरी, आणि दुसरा मुद्दा आहे विकासाचे प्रतिमान किंवा मॉडेल. महाराष्ट्रातल्या विविध भागात विकास आणि पर्यावरण या क्षेत्रातील 6 ठिकाणच्या 6 वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उत्तरे शोधण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्थानिक समस्याग्रस्त मंडळींनी केलेले प्रयत्न आणि काही ठिकाणी त्यातून उद्भवलेले संघर्ष यावर पुस्तकातले हे 6 लेख आहेत. सुरुवातीलाच मी या 6 लेखांचा थोडक्यात परिचय करून देतो, म्हणजे पुढील मांडणीमध्ये त्याचा संदर्भ घेता येईल. हे 6ही लेख पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधी विविध नियतकालिकांच्या अंकात पुस्तकाच्या आधीच प्रसिद्ध झाले होते आणि त्या लेखांचा प्रसिद्धीकाल हा 96 ते 2000 असा आहे. पुस्तकाची आधी म्हटलं तसं पहिली आवृत्ती 2002 साली आली. पहिला लेख उदक चालवावे युक्ती या नावाचा आहे. लेखाचा विषय हा उपसा जलसिंचन योजना आणि त्यासाठी स्थानिक सहकारी संस्थांनी केलेले प्रयत्न असा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीच्या खोऱ्यातील काही गावात सहकाराच्या क्षेत्रातील स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा अभ्यास बोकीलांनी या लेखात मांडला आहे. आणि लेखाचे शीर्षक हे तुकाराम महाराजांच्या एका अभंगातील ओळीवरून घेतले आहे. दुसऱ्या लेखाचे नाव आहे प्राण्यांना अभय, माणसांना वनवास. कोयनेच्या खोऱ्यात सरकारने अभयारण्य जाहीर केल्यानंतर धरणाने आधीच प्रभावित झालेल्या तेथील गवळी धनगर समाजावर नवीनच आपत्ती कोसळली अभयारण्याच्या रूपाने. या मंडळींना या नव्या आपत्तीमुळे सोसाव्या लागणाऱ्या समस्यांची विविधांगी मांडणी या लेखात आहे. त्याचबरोबरीने या समस्यांच्या सोडवणुकीसाठी श्री बाळ कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने जे काम केले त्याची सखोल ओळख आणि विश्लेषण बोकीलांनी या लेखात मांडले आहे. लढाई जमिनीची या नावाचा तिसरा लेख हा मराठवाड्यातील दलितांनी गावाच्या सामायिक मालकीच्या गायरान जमिनीवर केलेल्या आक्रमणातून उद्भवलेल्या विविध प्रश्न आणि संधी यांचा सखोल उहापोह करणारा आहे. गायरानावरील आक्रमणाच्या संदर्भात जे सरकारी निर्णय झाले त्यांचा सांगोपांग इतिहास बोकीलांनी या लेखात मांडला आहे. एका बाजूने पाहिल्यास सामायिक जमिनीवरील हे आक्रमण त्या जमिनीचे एक प्रकारचे खाजगीकरण आहे, तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यास समाजातील सर्वात पददलित असणाऱ्यापैकी एका समाज घटकाने उचललेले हे क्रांतिकारी पाऊलही आहे. या परस्पर विरोधी वाटणाऱ्या घटनातील गुंतागुंती आणि तिढे बोकीलांनी अतिशय समर्थपणे या लेखात मांडले आहेत. चौथा लेख आहे किनाऱ्यावरील कल्पवृक्ष. तो फळबाग शेतीच्या संदर्भातला आहे. सध्याच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी गावाच्या आसपास चिकूची लागवड करून लहान आदिवासी शेतकऱ्यांनी आपला जो विकास घडवून आणला त्याची कहाणी बोकील या लेखात सांगतात. कृषी उद्योग व आदिवासी कल्याण प्रतिष्ठान या नावाची तेथील स्वयंसेवी संस्था आणि तिचे मुख्य प्रवर्तक असणाऱ्या डॉक्टर जयंतराव पाटील यांनी केलेल्या या संदर्भातील योगदानाचा बोकील विस्ताराने उहापोह करतात. 5वा लेख भूमिकन्यांचे भालप्रदेश या नावाचा असून त्याचा विषय हा लातूरच्या भूकंपात विधवा झालेल्या स्त्रियांनी आपली शेती करण्यासाठी केलेले प्रयत्न
असा आहे. आपल्या दुःखातून सावरणाऱ्या या स्त्रियांना सहाय्य, मार्गदर्शन, पाठिंबा देताना स्त्री आधार केंद्र या संस्थेने केलेल्या कामाचे विश्लेषणही बोकील त्यात मांडतात. रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीच्या आसपास असणाऱ्या खारेपाट नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूभागातील शेतकरी आणि मासेमार हे शेवटच्या आणि 6व्या लेखाच्या केंद्रस्थानी आहेत. एक महाबलाढ्य आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनी आणि सरकार यांच्याशी या शेतकरी आणि मासेमारांनी लढलेली लढाई हा या लेखाचा प्रमुख विषय आहे. लेखाचे नाव भरती आणि ओहोटी असे आहे. या लेखात श्री अरुण शिवकर या स्थानिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखालील खार डोंगर मेहनत आघाडी या संघटनेने केलेल्या संघर्षात्मक कामाविषयी बोकील विस्ताराने लिहितात. अशा प्रकारे ग्रामीण भागातील गरीब, भूमिहीन, छोटे शेतकरी, छोटे मासेमार, पशुपालक, विधवा स्त्रिया आणि आदिवासी असे विविध वंचित समाज घटक या 6 लेखांच्या केंद्रस्थानी आहेत. आपली पारंपरिक निसर्गाधारित जीवनपद्धती टिकवण्याचा, निसर्गाधारित पण अपरिचित अशी नवी जीवनपद्धती शिकून घेण्याचा, नवीन निसर्गाधारित जीवनपद्धती सुरू करून ती टिकवून धरण्याचा असे विविध प्रयत्न हे ज्या वंचित घटकांनी केले ते ह्या 6 ठिकाणी केले. त्या प्रयत्नांचे वर्णन आणि विश्लेषण हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. निसर्ग आणि मानवी समाज यांच्यातील गुंतागुंतीचे परस्पर संबंध हा या साऱ्या लेखातील समान धागा आहे. त्या संदर्भात बोकील म्हणतात, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या भोवती समाजात कशा तऱ्हेची घडामोड किंवा डायनामिक्स होत असते याचा वेध घेण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि तसे करीत असताना सामाजिक बदलांचा मागोवा घेण्याचाही. बोकील पुढे म्हणतात, मात्र एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे की इथे माझा उद्देश विकासाच्या प्रश्नांची चर्चा करणे हा नाही. ही चर्चा जिथे आवश्यक तिथे केलेली आहे, पण या लेखामध्ये तो मुख्य उद्देश नाही, तर लोकांच्या जगण्याचे समाजशास्त्र समजून घ्यावे हा आहे. या 6 लेखांमध्ये हा एक समान धागा असला तरी हे 6ही लेख अनेक अर्थांनी वैविध्यपूर्ण आहेत. वेगवेगळ्या निसर्ग साधनावर आधारित विविध जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीतील वेगवेगळ्या घटकांच्या परस्पर संबंधातील विविधांगी धागे आणि पदर, त्या जीवनपद्धतीवर आलेली वेगवेगळी संकटे, त्या संकटांचे या जीवनपद्धतीवर होणारे विविधांगी परिणाम, या साऱ्यांचे सखोल वर्णन आणि विश्लेषण वकिलांनी या 6 लेखातून मांडले आहे. शेती आणि निसर्गाधारित जीवनपद्धतीकडून शहरी औद्योगिक जीवनपद्धतीकडे होणाऱ्या संक्रमणाच्या अनुभवातून भारतातील ग्रामीण समाज गेली काही दशके जातो आहे. पुस्तकातील साऱ्या लेखांचा भर विशेष करून या संक्रमणाच्या विविध अंगांवर आणि परिणामांवर आहे. या साऱ्या लेखांची काही वैशिष्ट्ये मुद्दाम सांगायला हवीत. वरील वर्णनावरून असे वाटू शकते की लेख रिपोर्टाज या प्रकारातले असावेत. तर मी जे बोलणार आहे ते मला सतत सकाळच्या सगळ्या सत्रातील वक्त्यांचे बोलणं आठवतं. ते म्हणत होते की हे ललित लेखनातसुद्धा त्यांचा समाजशास्त्रज्ञ डोकावतो. मी एक्झॅक्टली उलटं म्हणतो इथे. पुढे जाऊन आधी त्यांच्या लेखांबद्दल सांगतो की हे लेख रिपोर्टाज या प्रकारातले असावेत, पण हे सारे लेख मूलतः समाजशास्त्रीय संशोधनाचे अतिशय पद्धतशीर असे दस्तऐवजीकरण किंवा डॉक्युमेंटेशन आहे. मात्र समाजशास्त्राबरोबरच मानवशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी, भारतविद्या किंवा इंडॉलॉजी आणि पर्यावरणशास्त्र इकॉलॉजी या विविध शास्त्रातील या लेखाच्या संदर्भात जे मुद्दे आणि परिणाम उभे राहतात त्याचा सखोल परामर्श या लेखात बोकिलांनी घेतला आहे. त्यामध्ये संशोधन पद्धती म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी, त्याचबरोबर त्या विषयातील सिद्धांतनाचा म्हणजे थिअरीजचा योग्य तो नेमका, कमी असेल पण योग्य तो नेमका संदर्भ, वापर आणि विश्लेषण केले गेले आहे. समाजशास्त्राबद्दल संशोधनाबाबतची धारणा आणि मानदंड याच्याशी प्रामाणिक राहत बोकिलांनी हे सारे लेख लिहिले आहेत. या संदर्भात प्रस्तावनेत सहदेशपांडे म्हणतात, बोकिलांचे लेख भावनेच्या आहारी न जाता, मूल्यभारित किंवा व्हॅल्यू लोडेड शब्द न वापरता, भावनोद्दीपन न करता वस्तुनिष्ठ संशोधकांच्या शिस्तीने लिहिलेले आहेत. बोकील जी तथ्ये सांगतात तीच पुरेशी बोलकी आहेत आणि मनावर चिरस्थायी परिणाम करणारी आहेत. मात्र हे लेख अकादमिक स्वरूपाचे असले
तरी या विषयात रस असणाऱ्या सामान्य वाचकालाही हे लेख आवडतील अशा पद्धतीने बोकेलांनी लिहिले आहेत आणि आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेले आहेत। या साऱ्या लेखांचा घाट किंवा फॉर्म मुख्यतः मानवशास्त्राच्या परंपरेतील म्हणजे एथनोग्राफिक लिखाणाचा आहे। अकादमिक लिखाणातील ह्या घाटानुसार कोणत्याही प्रश्नाची मांडणी करताना त्या प्रश्नाच्या संदर्भातला कॉन्टेक्स्टचा विविधांगी धांडोळा मांडला जातो आणि ह्या घाटाच्या वापरामुळे हे लेख वाचकाच्या मनाची पकड घेतात। लेखातून बोकील जणू आपल्या वाचकाचा हात धरून त्याला आपल्या संशोधन प्रवासाच्या मार्गाची आणि प्रत्यक्ष प्रवासाची चित्रचलित सफर घडवून आणतात। याबाबतीत बोकील काय म्हणतात ते नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे। बोकील म्हणतात, संशोधनाच्या निष्कर्षापेक्षा महत्त्वाची असते ती संशोधनाची प्रक्रिया। संशोधन प्रक्रिया ही अजिबात निरस किंवा कंटाळवाणी नसते। ती बुद्धीचे कुतूहल चालवणारी तर असतेच, शिवाय जाणीवांचे क्षितिज विस्तारणारीही असते। त्यातून ती मानवी स्वभावधर्माशी संबंधित असेल आणि तिला प्रत्यक्ष क्षेत्रकार्याचा आधार असेल तर मग तिची हकीकत एखाद्या कथेसारखी मनोरम्य असू शकते। दुर्दैवाने संशोधनाचा हा अनुभव सर्वसामान्यांपर्यंत पोचवला जात नाही। त्यांच्याबरोबर पोचतात ते फक्त निष्कर्ष। त्यामुळे संशोधनाच्या एका चैतन्यशील अंगाकडे दुर्लक्ष तर होतेच, पण भावी संशोधकांची उर्मीही फुलवली जात नाही। बोकील नेमकं त्यांच्या त्या घाटाचं हे अशा तऱ्हेचे वर्णन करतात। अशा प्रकारचे लेखन इंग्रजीत खरं विपुल म्हणावे असे आहे, मात्र मराठीत असे लेखन माझ्या माहितीत तरी फारसे झालेले नाही। मराठीत असे लेखन करण्यामागची त्यांची भूमिका बोकील स्पष्ट करतात। ते म्हणतात की अतिशय महत्त्वाचं मला तरी वाटला हा कोट, आपण आपल्या समाजासाठी लिहितो तेव्हा ते त्याच्याच भाषेतून लिहिणे आवश्यक असते। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मातृभाषेचे पांग फेडणे हे कोणत्याही लेखकाचे कर्तव्य असते। मग त्या भाषेला मान्यता असो वा नसो, त्या भाषेत त्याची कदर होवो किंवा न हो, सुदैवाने असा तत्त्वविचार पेलण्याची ताकद मराठी भाषेत आहे। किंबहुना गंभीर तत्त्वविचार हेच मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे। व्यावसायिक आवश्यकतेपोटी यातील बरेचसे लेखन मी इंग्रजीतही प्रसिद्ध केलेले आहे, मात्र त्या गोष्टीचे मला तेवढे अप्रूप वाटत नाही। हे ज्ञान फक्त मराठीतच आहे आणि म्हणून मराठीकडेच आपण गेले पाहिजे असे लोकांना जाणवले तरच मराठीचे महत्त्व वाढू शकेल। या साऱ्या लेखांचे आणखीन एक महत्त्वाचे परिमाण म्हणजे लेख लिहिण्याची बोकिलांची शैली। इथे मी मगाशी जो उल्लेख केला तिथे मला आठवण येते आधीच्या सत्रातील सर्व चर्चेची। आपणास माहीत आहेच की बोकील हे सिद्धहस्त आणि शैलीदार असे ललित लेखक आहेत, कथाकार आहेत। त्याबद्दल जाणकारांनी सखोल विवेचन या आधीच्या क्षेत्रात केलं आहे। त्यांच्या या विशिष्ट शैलीमुळे पुस्तकातील लेखांना एक वेगळीच नजाकत आली आहे। याबाबत स देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे या पुस्तकातील बोकिलांचा प्रत्येक लेख म्हणजे एक कथानक आहे। या साऱ्या लेखांची बांधणी बोकील एखाद्या पट्टीच्या गायकाने आपल्या महफिलीची बांधणी करावी त्या गोळीबंद रीतीने करतात। विविध विद्याशाखांच्या आधारे जमिनीवरील परिस्थितीचा सखोल परामर्श घेत जटिल सामाजिक प्रश्नावर लिहिलेल्या या दीर्घ लेखांची सांगता करताना बोकील लेखाच्या शीर्षकरूपी समेवर ज्या सफाईदारपणे येतात ते विस्मयचकित करणारे आहे। आज माझ्या मांडणीत वेळेअभावी या साऱ्या लेखांविषयी विस्ताराने बोलता येणे शक्य नाही, पण या साऱ्या लेखातून जे महत्त्वाचे प्रश्न आणि मुद्दे बोकील पुढे आणतात, विकासविषयक आणि मी मगाशी 2 जे मुद्दे म्हटले त्याविषयी काही मुद्दे मी थोडक्यात त्यांचा उल्लेख करणार आहे, मांडणही करणार नाही। चर्चासत्राच्या निमंत्रणामध्ये साप्ताहिक साधनाचे संपादक म्हणतात की बोकिलांचे लिखाण हे काल आणि आजला भिडणारे असून उद्यासाठी देखील महत्त्वाचे आहे। या पुस्तकातील लेखांना हे निरीक्षण चपखल बसते। बोकिलांचे हे लेख 20 वर्षापूर्वीच्या कालच्या बाबतीत असले तरी या विषयाच्या संदर्भात आजची परिस्थिती काय आहे, त्यातून उद्याच्या दृष्टीने कोणत्या शक्यता दिसू लागल्या आहेत त्याबाबत खरे तर विस्ताराने चर्चा व्हायला हवी, पण ती करणे आज शक्य नाही आहे। पण विकासाचे प्रतिमान
हा मुद्दा घेतला तर विकासाचे प्रतिमान हा या लेखाचा मुख्य मुद्दा नाही असे बोकीलांनी स्पष्टपणे म्हटले असले तरी सहदेशपांडे म्हणतात त्याप्रमाणे पुस्तकातील 6ही लेखात बोकील विकासाच्या प्रतिमानाबद्दल चर्चा करताना दिसतात. सध्या प्रचलित मानले जाणारे शहरी औद्योगिक व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवणारे आणि त्याला मुख्य प्रवाही म्हटले जाते अशा शहरी औद्योगिक प्रतिमानाबद्दल बोकील जे मुद्दे मांडतात ते आजही प्रस्तुत किंवा रिलेव्हंट आहेत. सहदेशपांडे त्यांच्या प्रस्तावनेत या विषयावर विस्ताराने मांडणी करताना दिसतात. त्यांची ही सारी मांडणी परत इथे विस्ताराने सांगता येणार नाही. थोडक्यात सांगायचं तर विकासाच्या सध्याच्या मुख्य प्रवाही शहरी औद्योगिक प्रतिमानाची पाठराखण अभिजात अर्थशास्त्राच्या म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या आधारे देशपांडे सर स्पष्ट करतात आणि ते तसे स्पष्टपणे म्हणतात देखील. त्या समर्थनासाठी अभिजात अर्थशास्त्री जे मुद्दे मांडतात तेच मुद्दे देशपांडे सर मांडतात. अर्थात त्यांचे हे लिखाण 22 वर्षापूर्वीचे आहे हे आपण भान ठेवले पाहिजे. पुस्तकातील विकासाच्या प्रतिमानाबाबतच्या या चर्चेसंदर्भात उदाहरण म्हणून बोकीलांच्या या पुस्तकातील भरती ओहोटी या लेखाकडे पाहता येईल. शहरी औद्योगिक प्रतिमानाच्या अवलंबनाने स्थानिक निसर्ग संपत्ती आणि त्यावर अवलंबून असणारे शेतकरी आणि मासेमार यांच्यावर होणारे भीषण परिणाम बोकील त्या लेखात अत्यंत ठसठशीतपणे पुढे आणतात. स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांना सरकार आणि कंपनीकडून खाजगी कंपनीकडून जी अमानवी निष्ठुर अशी वागणूक मिळाली त्याचे वस्तुनिष्ठ वर्णन बोकील आपल्या लेखात करतात. सदर प्रकल्प उभा करताना धरमताच्या खाडीत आणि शेजारच्या खारेपाटात शेकडो वर्ष शेती आणि मासेमारी करणारे हे लोक जणू अस्तित्वातच नाहीत अशा पद्धतीने सरकार आणि कंपनीने हा प्रकल्प उभारला. या साऱ्याचा निष्कर्ष काढताना बोकील म्हणतात की अभिजात अर्थशास्त्राला म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिक्सला वाटते तसा हा खुल्या बाजाराचा खेळ नाही, तर तो राजकीय अर्थशास्त्राचा म्हणजेच पॉलिटिकल इकॉनॉमीचा घृणास्पद नंगा नाच आहे. बोकीलांनी या साऱ्या लेखात सांगितलेला घटनाक्रम, त्या लेखात जो घटनाक्रम सांगितला आहे तो 4 जून 2000 रोजी संपतो. मला नेहमी असं वाटतं की बोकीलांच्या 6ही लेखाच्या बाबतीत कुठल्या तरी नवीन पिढीच्या समाजशास्त्रज्ञाने जाऊन पाहायला पाहिजे की पुढे काय झालं. तर ते होईल तेव्हा होईल, पण सुदैवाने मी ह्याच्यात एक साक्षीदार होतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर बोकीलांच्या या लेखात त्यांनी सांगितलेला घटनाक्रम 4 जून 2000 रोजी संपतो आणि त्या घटनाक्रमाच्या शेवटी असं दिसतं की सरकारने आणि कलेक्टर साहेबांनी काहीतरी कॉम्पेन्सेशन मान्य केलं आहे, पण त्या बैठकीला कंपनीचा कोणी अधिकारी नव्हता, त्यामुळे ते कॉम्पेन्सेशन पुढे खरं किती मिळेल याबद्दल पुढे त्या लेखात काही वर्णन नाही आहे. पण ते काय झालं याच्यात विस्तारात न जाता मी तुम्हाला थोडंसं वेगळंच सांगणार आहे. तर आज धरमतर खाडी परिसरात काय स्थिती आहे हे पाहणे खरंच उद्बोधक ठरेल. तर या पोलाद प्रकल्पाची बांधणी सुरू झाली तेव्हाच अनेक जणांनी तिथून काढता पाय घेतला. ज्यांना शक्य झालं ते तिथून निघाले, जे निघाले ते त्यातून सुटले, ते थोडेसे पुढे गेले. ज्यांना तिथेच राहण्याशिवाय पर्यायच नव्हता त्यांची कुतरोड मात्र आजही बोकीलांनी लेखात सांगितली तशीच चालू आहे. मी ह्याच खारेपाट परिसरात 1983च्या सुमाराला आणि नंतर 2000 सालच्या सुमाराला जेव्हा बोकीलांनी लिहिलेचं आंदोलन चालू असताना अरुण शिवकरांच्या बरोबरच फिरलो आहे. त्यानंतर 22 वर्षांनी म्हणजे 2022 साली 2 वर्षापूर्वी त्याच परिसरात एका गावात जाण्याची संधी मला मिळाली होती. माझ्या 2 विद्यार्थिनी तिथे क्षेत्रकार्य करण्यासाठी 10 आठवडे राहिल्या होत्या. त्या गावातली परिस्थिती, गावातली 60% घरं बंद होती, कोणी राहत नव्हतं. गावातील मासेमारी जवळपास संपल्यागतच जमा होती. 15% लोक देखील शेती करत नव्हते. तिथे सुरू झालेल्या बड्या कंपन्यांमध्ये गावातील एकालाही रोजगार मिळालेला नव्हता. फक्त 10% पुरुष दीर्घस्वरूपी कंत्राटी कामगार होते. बाकीची गावातली पुरुष मंडळी विविध कंत्राटदारांकडे तात्पुरत्या रोजगारावर काम करत होती. गावात अजूनही पिण्याचे वापराचे पाणी टँकरनेच आणले जात होते. त्यातल्या त्यात पैसे राखून असणाऱ्या लोकांनी घराशेजारीत 2-3 खोल्या बांधल्या होत्या आणि त्या खोल्यामध्ये
परप्रांतातून आलेले छोटे कंत्राटदार मजूर भाडे देऊन राहत होते. गावासमोरच्या सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा करताना एक विचित्र उत्तर मिळाले. घराशेजारच्या चाळीत राहणारे हे परप्रांतीय तरुण त्यांच्या हातात खुळखुळणाऱ्या पैशाच्या बळावर गावातील तरुण मुलींना फूस लावून पळवून नेतील अशी चिंता गावातल्या लोकांना वाटत होती. किती भीषण चित्र आहे बघा. हे सारे विस्ताराने सांगण्याचा हेतू एवढाच की बोकील या पुस्तकात जे विकास आणि पर्यावरणाच्या संदर्भात प्रश्न उभे करतात ते आज आणखीनच गंभीर झाले आहेत. बोकिलांच्या मांडणीचा देशपांडे सरांनी जो प्रतिवाद 22 वर्षाआधी केला त्यापेक्षा वेगळा किंवा त्याहून सक्षम असा कोणताही प्रतिवाद, मी त्याचा अभ्यासक आहे त्या विषयाचा म्हणून अगदी खात्रीने सांगतो, असा कोणताही प्रतिवाद चर्चेच्या पातळीवर सुद्धा आजही केला जात नाही. आता हे झालं काल आणि आजचं. या परिस्थितीतून बाहेर पडून समाजातील बहुसंख्यांना संपन्न नको पण निदान सुखी समाधानी तरी जगता यावे या आशेने भविष्याकडे पाहिल्यास उद्याची चित्र काय दिसते. मला वाटतं ह्या विकासाची चर्चेमध्ये या दृष्टीने पुढचे 3 नवीन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. आणि मी मुद्दे 3 मुद्दाम मांडतो आहे कारण हे पुस्तक ज्याप्रमाणे मी म्हटलं की बोकिलांच्या ह्या विषयाच्या लिखाणाची सुरुवात होती, तसे बोकील या टप्प्यावर त्या लिखाणाच्या संदर्भात गांधी विनोबा ज्यांचा उल्लेख झाला आणि एका बाजूने मेंढालेखा पाचगाव आणि दुसऱ्या बाजूने गांधी विनोबा यांच्या संदर्भात खूप लिखाण करतायत, वाचन करतायत. आणि त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यापुढे जे काही माझ्या दृष्टीने 3 महत्त्वाचे प्रश्न उभे राहणार आहेत ते त्याचा थोडक्यात उल्लेख मी करतो. पहिला मुद्दा आहे आजच्या आर्थिक व्यवस्थेवरती असणाऱ्या वित्त भांडवलाच्या घट्ट पकडीचा. त्यामुळे नेमके ह्या घट्ट पकडीमुळे वित्त भांडवल आणि औद्योगिक भांडवल आपण वेगळं करायला पाहिजे, त्याच्या खोलात मी जात नाही. पण या वित्त भांडवलाच्या पकडीमुळे नेमके काय घडेल याबाबत मतमतांतर आहे. त्यातल्या एका विचार प्रवाहानुसार औद्योगिक भांडवलाच्या काळातील विकासासंबंधित अनेक समज आणि धारणा वित्त भांडवलाच्या या नव्या युगात, वित्त भांडवल म्हणजे फायनान्स कॅपिटल, नव्या युगात अप्रस्तुत ठरणार आहेत. उदाहरणार्थ सांगायचं तर वित्त भांडवलातून निर्माण होणाऱ्या संपत्तीतून उपरोल्लेखित सर्व गरीब वंचित वर्गांना जगता यावे इतपत पुरेसे उत्पन्न त्यांना घरी बसवूनही देता येईल आणि त्यासाठी त्यांना कोणतेही काम करण्याची गरज उरणार नाही अशी मांडणी काही लोकांकडून केली जाते. त्या संदर्भातील युनिव्हर्सल बेसिक इन्कम या संकल्पनेची चर्चा आपण कदाचित ऐकली असेल. गरीब आणि त्यांना भोगावी लागणारी वंचना याकडे वित्त भांडवलाच्या ह्या परिप्रेक्षातून पाहण्याचे परिणाम नेमके काय होतील ते आपल्याला सर्वांना तपासायला लागतील. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि विशेषतः डिजिटल तंत्रज्ञान यांनी गेल्या 2-2.5 दशकात मारलेल्या अभूतपूर्व मुसंडीचा. डिजिटल तंत्रज्ञानामुळे राष्ट्रीय सुरक्षितता आणि वैयक्तिक खाजगीकरण यासाठी निर्माण झालेल्या धोक्यांबद्दल बरीच चर्चा केली जाते. मात्र डिजिटल तंत्रज्ञानामुळे मानवी समाजाच्या अर्थरचनेवर, त्यातून समाजरचनेवर आणि त्यातून माणसाच्या वैयक्तिक जीवनावर होणाऱ्या विविधांगी सखोल परिणामांची अनेक रूपे अजून स्पष्ट झालेली नाहीत. ती हळूहळू पुढे येत आहेत. एकच उदाहरण द्यायचे तर सरंजामशाही व्यवस्थेत जसे सर्फ्स किंवा दास होते तशा वित्त भांडवलाच्या युगातील दासांची एक नवीन श्रेणी डिजिटल तंत्रज्ञानाने तयार केली आहे. आपण ओला, उबर, झोमॅटो, स्विगी सारख्या प्लॅटफॉर्म कंपनीत काम करणाऱ्या तरुणांच्या रूपाने ती आपाप आजूबाजूला पाहतोच आहोत. त्या विषयाच्या खोलात मी जात नाही. दुसरे उदाहरण आपल्यासारख्यांना अधिक जवळचे आहे. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या IT किंवा फिनटेक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांचे. सुरक्षित नोकरी किंवा स्थायी व्यवसाय हे शहरी औद्योगिक व्यवस्थेतील मानदंड नव्या वित्त भांडवला आधारित डिजिटल यंत्रणावर आधारित व्यवस्थेमध्ये आता प्रमाण मानले जात नाहीत. परिणामी आपण 24/7चा संपूर्ण वेळ कामाला उपलब्ध असणारे डिजिटल कंत्राटी मजूर आहोत. आत्ताच्या घडीला मोठं पॅकेज मिळत असलं तरी आपण मूलतः आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहोत. जन्मभर तसेच जगणार आहोत. याबाबत IT किंवा फिनटेक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण सुशिक्षितांना राग येतो आहे. त्यांना त्यात गैर वाटतं आहे. अशी परिस्थिती आता उरलेली नाही.
नारायण मेघाजी लोखंडे नावाचा माणूस याच महाराष्ट्रात 125 वर्षापूर्वी होऊन गेला आणि त्याने अनेक दशके लढून चाकरी करणाऱ्यांचे मूलभूत म्हणावे असे काही हक्क मिळवले होते, याची खबरबातही या वित्त भांडवली युगातील डिजिटल मजुरांना नाही. पण त्यांना का दोष द्या, आपल्यातील बहुतेक जण यालाच विकास समजतो आणि नोकरदाराने आठवड्याला 70 तास काम केलेच पाहिजे म्हणणाऱ्याला विचारवंताचा दर्जा देतो आहोत. वित्त भांडवलाची पकड आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा हैदोस याशिवाय तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे उजव्या धर्मवादी विचारसरणींना जगभर मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचा. काहींच्या मते ही वावटळ तात्पुरती आहे, तसं घडलं तर आनंदच आहे. परंतु वित्तीय भांडवल, डिजिटल तंत्रज्ञान आणि उजवे धर्मवादी एकत्र आले तर विकास आणि पर्यावरणाचे काय भजे होईल याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा आणि याची थोडी बहुत चुणूक आपल्याला मिळू लागली आहेच. असो, समारोप करताना एवढे सांगू इच्छितो की बोकिलांचे अलीकडील काम, मगाशी मी त्याचा उल्लेख केला, आणि लिखाण विनोबा, पाचगाव, मेंढालेखा हे पाहिल्यावर माझ्या मते विकास आणि पर्यावरण रक्षण संदर्भात ते माझ्यासारखा नकारात्मक सूर अजिबात लावत नाहीत. आजच्या वित्त भांडवली युगाच्या भाषेत सांगायचं तर या प्रश्नावर मी बेअरिश म्हणजे मंदीवादी आहे, तर मेंढालेखा आणि विनोबाचा मार्ग सांगणारे बोकील हे आशावादी बिगबुल आहेत अशी माझी धारणा आहे. त्यांच्या या विषयावरील लिखाणातून हे नवीन नवीन परिमाणं अशीच बाहेर यावीत आणि त्यावर देखील सखोल चर्चा व्हायला हवी असं मला वाटतं. शेवटी एवढंच म्हणेन की बोकिलांच्या या अति महत्त्वाच्या पुस्तकावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल साधने ते पुन्हा धन्यवाद वागळे सर. आपले पुढचे वक्ते भानू काळे हे अंतर्नाद या वाङ्मयीन मासिकाचे 25 वर्ष मालक, प्रकाशक आणि संपादक म्हणून आपल्याला परिचित आहेत. कथा, कादंबरी, चरित्र, ललित आणि वैचारिक या 5ही प्रकारात त्यांनी लेखन केलेलं आहे. या सर्व लेखन प्रकारातली त्यांची डझनभर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आज ते बोकील सरांच्या समुद्रापारचे समाज आणि क्षितिजापारच्या संस्कृती या पुस्तकांवर बोलणार आहेत. मी त्यांना आपले विचार मांडण्यासाठी इथे आमंत्रित करतो. 2 गंभीर पुस्तकांबद्दल बोलण्याकरता याहून चुकीची वेळ शोधूनही सापडली नसती. जेवणानंतर आलेलं शारीरिक मांद्य, मला काही मिटलेले डोळे दिसत आहेत आणि इतकं विद्वज्जड, इतकं प्रतिभाशाली विवेचन आपण गेले 3-4 तास ऐकतो, त्यामुळे आलेलं बौद्धिक मांद्य. सर्वप्रथम मला या कार्यक्रमाकरता आमंत्रित केल्याबद्दल विनोद शिरसाट यांचे मी मनापासून आभार मानतो. साधनेने 75व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील करतो. 77 हा आकडा माझ्यासारख्या काहींच्या मनात तरी इंग्रजी 77शी निगडीत आहे. जॉर्ज फर्नांडिस जेव्हा मिनिस्टर फॉर इंडस्ट्रीज बनले तेव्हा त्यांनी उचललेल्या पहिल्या पावलामधलं एक पाऊल कोका कोलाला हद्दपार करणं हे होतं आणि त्याला पर्यायी ड्रिंक म्हणून त्यांनी जे निर्माण केलं होतं किंवा बाजारात आणलं होतं त्याचं नाव 77 होतं. आज 77 कुठे आहे, कोका कोला कुठे आहे, तुम्ही बघा. व्यक्तींचं आयुर्मान वाढतं आहे आणि त्याच्यात जोडींनी संस्थांचं आणि नियतकालिकांचं देखील आयुर्मान जर वाढत गेलं तर मला अतिशय आनंद होईल. या निमित्तानं आजचे आघाडीचे लेखक मिलिंद बोकील यांच्या साहित्यावरती चर्चासत्र आयोजित करायचं त्यांनी ठरवलं. याबद्दल देखील विनोद शिरसाटांचं मी अभिनंदन करतो, कारण अशा प्रकारची चर्चासत्र हे मुख्यत्वे करून विद्यापीठीय वर्तुळामध्ये आयोजित केली जातात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांकरता देखील असं चर्चासत्र आयोजित करणं, जे खरं म्हणजे विद्यापीठांनी किंवा साहित्यविषयक संस्थांनी करायला हवं, ते
साधना करत आहे याबद्दल मला विशेष कौतुक वाटतं. मगाशी सुबोध वागळेंनी बोलताना आता उल्लेख केला, पण मला तो महत्त्वाचा मुद्दा वाटतो की हे लेखन मिलिंद बोकिलांनी आवर्जून मराठीमध्ये केलं आहे. माझ्या भाषेचे पांग फेडणं, राजवाड्यांची ती भूमिका होती इतिहासाचार्य. ते असं म्हणायचे की मी जर माझं लेखन इंग्रजीत केलं तर अधिकांपर्यंत पोचेल, परंतु त्यांना जर मी काय म्हणतो ते ऐकून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी शिकावं. मला याचं फार कौतुक वाटतं मिलिंद बोकिलांचं याबद्दल की त्यांनी शक्य असूनही इंग्रजीचा आश्रय न घेता मराठीमध्ये हे सगळं मांडलं आहे. मी माझ्या बोलण्याचे 4 भाग केले आहेत. पहिला भाग ही 2 पुस्तके आणि त्यांचा आशय. दुसरा भाग यातला मला खूप आवडलेला भाग या पुस्तकामधला. तिसरा भाग मला आवडलेला पण तुलनेने कमी आवडलेला भाग. आणि चौथा भाग एकूण मराठी साहित्याच्या संदर्भातलं या 2 पुस्तकांचं स्थान. आता पहिल्या भागाकडे वळतो. पुस्तकं आणि त्यांचा आशय. या दोन्ही पुस्तकांमधले काही लेख मी पूर्वी वाचले होते, काही लेख पूर्वी वाचले नव्हते. विनोद शिरसाटांनी मला ही दोन्ही पुस्तकं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कारण त्यामुळे दोन्ही पुस्तकं मला पुन्हा एकदा, पूर्वी मी ती चालली होती पण मी पानंपान वाचलं होतं असं म्हणू शकणार नाही, ती वाचायचा योग आला आणि तो खूप माझं आकलन समृद्ध करणारा योग होता. यातलं जे समुद्रापारचे समाज हे जे पुस्तक आहे, आता हे किती जणांनी दोन्ही पुस्तकं वाचली आहे त्याची मला कल्पना नाही. कारण हल्ली काय होतं, विशेषतः या प्रिंट ऑन डिमांडच्या जमान्यामध्ये इतकी पुस्तकं आपल्यापुढे येत असतात की बहुतेकदा लेखकाचं नाव, तो काय म्हणेल याच्याविषयीचे आपले पूर्वग्रह, पहिली 4-5 पानं वाचून आपण ते पुस्तक बाजूला ठेवतो. त्यामुळे समग्रतेने त्या लेखकाचं म्हणणं काय आहे ते सर्वंकष समजून घेणं हे होत नाही. म्हणून या पुस्तकाच्या आशयाबद्दल जरा बोलावंसं वाटलं मला. हे जे समुद्रापारचे समाज आहे याची पहिली आवृत्ती जानेवारी 2001 मधली आहे. ती लोकवाङ्मयनी काढली होती मुंबईच्या. आणि तदनंतर माझ्या हातातली जी दुसरी आवृत्ती आहे ती जून 2008 मध्ये मौजने काढलेली आहे. समुद्रापारच्या समाजची किंमत 320 रुपये. चंद्रमोहन कुलकर्णींनी मुखपृष्ठ केलं आहे. वसंत पळशीकरांची प्रस्तावना जी दीर्घ आहे याला लाभलेली आहे. दुसरं जे पुस्तक आहे क्षितिजापारच्या संस्कृती, ते समकालीननी काढलं आहे. तुलनेंनी अलीकडे काढलं आहे, जून 2021 मध्ये काढलं आहे. त्याचं मुखपृष्ठ आणि आतील चित्र ही अनवर हुसेन यांची आहेत. ज्यांना क्षितिजापारच्या संस्कृती हे पुस्तक अर्पण केलेलं आहे बोकिलांनी. त्यातले 2 वक्ते सुबोध वागळे आत्ताच आणि सुबोध जावडेकर मगाशी आपल्यासमोर बोलून गेलेत. क्षितिजापारच्या संस्कृतीची किंमत ही 300 रुपये. हे मला एक माझे प्रकाशक म्हणून मला नमूद करावं असं वाटलं. क्षितिजापारची संस्कृतीची पृष्ठसंख्या 254 आहे. म्हणजे 60% समुद्रापारच्या समाजपेक्षा जास्त आहे. पण क्षितिजापारच्या संस्कृतीची किंमत ही 300 रुपये आहे. आणि समुद्रापारचे समाज या पुस्तकाची किंमत ही 320 रुपये आहे. म्हणजे पृष्ठसंख्या, किंमत, प्रकाशनाचा दिनांक याचा काही परस्पर संबंध कसा असत नाही हे देखील आजच्या प्रकाशन विश्वाबद्दलचं सांगावं असं वाटलं या निमित्तानं. या दोन्ही पुस्तकांमध्ये प्रत्येकी 8-8 लेख आहेत. म्हणजे दोन्ही मिळून एकूण 16 लेख आहेत. त्यांची शीर्षकं मी आपल्याला वाचून दाखवतो जेणेकरून पुस्तकांचा आशय काय आहे त्याची आपल्याला थोडीफार कल्पना येईल. समुद्रापारच्या समाजमध्ये जे 8 लेख आहेत त्यातला पहिला लेख आहे माबू हाय इफू गाओ. माबू हाय इफू गाओ. त्यातल्या माबू हायचा अर्थ
बघण्याकरता मला इंटरनेट बघावं लागलं. त्या माबुहा याचा अर्थ सुस्वागतम, वेलकम टू असा आहे. आणि इफुगाओ हा अर्थात त्या गावाचं नाव आहे, ते स्पष्ट आहे. जपानमधल्या अनुभवाबद्दल त्याच्यावर आधारित लेख आहे. दुसरा लेख आहे बैरॉईटचं मित्र. बैरॉईट हे जर्मनीमधल्या बवेरिया प्रांतामधलं एक गाव आहे. तिथल्या एका कुटुंबाविषयी, जोडप्याविषयी त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. एका समूहाविषयी, पण त्या समूहाचं नेतृत्व किंवा त्याचं प्रायोजकत्व या जोडप्याकडे आहे, जर्मनीमधलं. तिसरा लेख आहे कोस्टारिका, मध्य अमेरिकेत. पुढचा लेख आहे ॲम्स्टरडॅम, हॉलंड, युरोप. पाचवा लेख आहे झिम्बाब्वे, कोळा आणि काळा, आफ्रिका. सहावा लेख आहे जपानमधले दलित समाजाबद्दलचे. पुढचा लेख आहे अमेझिंग थायलंड. आणि शेवटचा लेख आहे जो नंतर लिहिला गेला आणि नंतरच्या आवृत्तीत समाविष्ट आहे, मूळ नव्हता, जागे झाले ब्राझीलचे शेतकरी, दक्षिण अमेरिका. म्हणजे किती देश याची व्याप्ती किती आहे ते आपल्या याच्यावरून लक्षात येईल. क्षितिजापारच्या संस्कृतीमध्ये पहिला जो लेख आहे तो आदिम ऑस्ट्रेलिया, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जी ॲबोरिजिनीज ज्याला आपण म्हणतो तो जो समाज आहे त्याच्याबद्दलचा लेख आहे. दुसरा लेख जो आहे तो स्वप्नभूमी शांग्रीला, तिबेटियन लोकांच्या चीनमधल्या एका आस्थापनेबद्दलचा लेख आहे. तिसरा लेख आहे अंकोरचे स्मितहास्य, अंकोरवाट आपल्यापैकी अनेकांनी बघितलंही असेल, त्याच्याबद्दलचा आहे. चौथा लेख आहे ब्रह्मदेशाचे ब्रह्मरहस्य, नावातच स्वयंस्पष्ट आहे ते. पाचवा लेख एफेससचा धडा, हा तुर्कस्तानमधला पण ग्रीक आणि रोमन संस्कृतीचे जिथे अवशेष आहेत त्याच्याबद्दलचा. पुढचा लेख आहे माणसांनी हरवलेली माया, दक्षिण अमेरिकेतली माया संस्कृती, मेक्सिको. सातवा लेख आहे कॉकेशसच्या कुशीतला आर्मेनिया. पुन्हा आपण जुन्या सोव्हिएट साम्राज्याकडे जातो. आर्मेनिया हा जगातला पहिला ख्रिश्चन देश, ज्याचा ऑफिशियल धर्म हा ख्रिश्चन आहे. आणि शेवटचा लेख आहे आशियाच्या वाटेवरचा अफगाणिस्तान. त्यातलं वास्तव आपल्यापैकी या सगळ्या लेखांमध्ये शेवटच्या लेखात जे वर्णन केलेलं आहे त्याच्याशी आपण अधिक परिचित असू. हे मी अशाकरता ही शीर्षकं वाचून दाखवली की या पुस्तकांचा आवाका किती प्रचंड आहे, सगळ्या पाचही खंडांना व्यापणारं हे कसं लेखन आहे हे आपल्या लक्षात यावं. माझ्या दुसऱ्या भागाकडे आता वळतो. मला खूप आवडलेला भाग, याच्यामध्ये मिलिंद बोकिलांची जी भाषाशैली आहे तो खरोखरच म्हणजे त्यांना एक लेखक म्हणून, एक संपादक म्हणून त्याचं कौतुक करावं इतकं थोडंच आहे. आणि हे एक दैवी वरदानाचे असं म्हणता येईल, पण ते खरोखरच त्यांनी जे लिहिलेलं आहे ते अतिशय उत्तम. आता त्यातलं काही त्यातल्या गोष्टी आहेत ना, त्या अगदी नाविन्यपूर्ण आहेत, आपल्याला त्या अपरिचित अशा आहेत. उदाहरणार्थ त्यांनी आफ्रिकेमधल्या काही म्हणींचा उल्लेख केला आहे. त्या म्हणी देखील खूप बोलक्या आहेत, मी तरी कधी पूर्वी त्या ऐकलेल्या नव्हत्या. तुमचे हात हेच तुमचे नातेवाईक, तुमचे हात हेच तुमचे नातेवाईक. फळे खाऊ तेव्हा फुलांचे आभार मानू, फळे खाऊ तेव्हा फुलांचे आभार मानू. हुशार पक्षी दुसऱ्यांच्या पिसांनी बांधतो घर, हुशार पक्षी दुसऱ्यांच्या पिसांनी बांधतो घर. फाटलेली चटई फरशीपेक्षा बरी. मी कधीच यातली एकही म्हण मी कधी ऐकली नव्हती, मला आवडलं हे खूप. त्यांची भाषाशैली एक आणखीन 2-3 हे दाखवतो वाचून. जरा थोडंसं विस्ताराने वाचतो आहे, पण सगळं पाठ करणं मला अशक्य होतं. व्हिक्टोरिया धबधबा जो होता त्याचं तर वर्णन करतात. आम्ही धबधबा पाहायला गेलो, पण सुरुवातीला काहीही दिसलं नाही, नुसता प्रचंड रोरावणारा आवाज येत होता. सकाळच्या वेळी हवा धुसर होतीच, पण पाण्याचा प्रपात इतका ताकदीने कोसळत होता की दरीतून तितक्याच वेगाने तुषार उंच उसळत होते आणि त्या कारंज्यापुढे मागचा प्रपात अदृश्य झाला होता. सगळी हवा जलबिंदूंनी भरून गेली होती.
थोड्या वेळाने सूर्य वरती आला तेव्हा समोरचे दृश्य स्पष्ट दिसू लागले. एकेका ठिकाणाहून पुढे सरकू लागलो तसतसे धबधब्याचे एक एक वस्त्र बाजूला व्हायला लागले. नदी आपल्या सर्व ताकदीनिशी स्वतःला दरीत झोकून देत होती. क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पाण्याचा तलम रुपेरी पडदा झगझगत होता. त्या कल्लोळावर डोळे ठरत नव्हते. कुठे पाहू आणि कुठे नको असे होऊन गेले आणि सगळ्या वातावरणात पडघम वाजवल्यासारखा गंभीर संतत नाद त्याने असमंत दुमदुमून गेला होता. पाण्याचा तो अफाट पसारा एकाच वेळी अतिशय आनंददायक पण तसाच छाती दडपणारा होता. त्या प्रवाहाला नदी म्हणणे वेडेपणाचे होते. तो समुद्रच होता आणि स्वतःच्याच तंद्रीत बाकी कशाचीच पर्वा न करता विक्राळ गर्जना करत कोसळत होता. त्याच्या सार्वभौमत्वाची खूण म्हणून एक उंच इंद्रधनुष्य धबधब्यातून उगवून वर आले होते. पाणी, नुसते पाणी, पाण्याशिवाय दुसरे काही नाही. डावीकडे उजवीकडे वर खाली सगळीकडे पाणीच पाणी. सगळ्या दिशा, पर्वत, दरी, अवकाश सगळा असमंत पाण्याच्या अस्तित्वाने भारून गेला होता. निसर्गाचे ते अफाट रूप पाहताना आपण काळे की गोरे, स्थानिक की परकीय याचा विसर तर पडलाच, पण माणूस म्हणून आपण किती नगण्य आहोत याचेही भान येत राहिले. ही जी त्यांची भाषाशैली आहे ही त्यांनी गेली 30-40 वर्ष जे लेखन केलं त्याच्यातनंच त्यांना ती सिद्ध झालेली आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील पण ते देण्यात खूप वेळ जाईल. एके ठिकाणी त्यांनी डोंगर शिखरावरती पडलेल्या बर्फाला उपमा देताना म्हटलं आहे, चांदण्याचा रस पसरल्यासारखं वाटत होतं. चांदण्याचा रस हे मी कधी ऐकलं नव्हतं. नचिन केळकरांनी आल्प्स शिखराला मसाले भातावरती खोबरं पसरावं असं दिसत होतं असं म्हटलं होतं. चांदण्याचा रस मानलं. फारच खरोखरच हे कौतुक करावं तर थोडं आहे. याच्यामध्ये स्वतःला काय शिकायला मिळालं हे देखील बोकील सांगतात. आणि कधीकधी या छोट्या गोष्टी असतात पण माझ्या मते त्या छोट्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. कॉकेशसच्या कुशीतला आर्मेनिया या लेखामधला हा भाग आहे. तिथे त्यांना जेवायला प्लेटमध्ये वाढून दिलं जातं. असतं साधंच पण ते वाढण्याची जी पद्धत होती, ज्या प्रकारे ते वाढलं होतं ते बोकिलांना आकर्षित करणारं होतं. त्याबद्दल ते लिहितात, मुळातच युरोपियन लोकांची खाद्यसंस्कृती नामांकित. त्यात अशी दृष्टी असली की अधिकच बहर. अन्नाचे पोषण मूल्य आणि चव तर महत्त्वाची असतेच, पण तुम्ही ते कसे पेश करता यावरही आस्वाद अवलंबून असतो. आणि शेवटचं वाक्य मला सर्वात महत्त्वाचं वाटलं. तेव्हापासून मी सुद्धा शक्य तितके त्याचे अनुकरण करायला लागतो. कुठल्याही अनुभवाचा आपल्या जीवनाला कसा स्पर्श होतो हे महत्त्वाचं असतं. बौद्धिक आकलन हा एक भाग झाला. या पुस्तकामधला मला दुसरा खूप आवडलेला भाग म्हणजे याच्यामधलं तपशिलाचं सामर्थ्य. बोकील इतक्या वेगळ्या गोष्टींची माहिती पुरवतात. मगाशी सुबोध जावडेकरांनी त्यांच्या कथालेखनाबद्दल सांगितलं की ते किती अभ्यासपूर्वक कथालेखनाला हात घालतात. अनिल अवचटांचे सामर्थ्य होतं. तपशील, डिटेलिंग हे त्यांच्या लेखणीचं एक मोठं सामर्थ्य होतं. मग तो हमाल असो किंवा हळद कामगार असो. अशाच प्रकारचे तपशील बोकिलांच्या लेखनामध्ये आपल्याला पानोपानी दिसतात. यातला काही अगदी वरवरचे असतात. आता अफगाणिस्तानबद्दल लिहिताना त्यांनी म्हटलं आहे की दुकानामधल्या भिंतींवरचा राष्ट्राध्यक्षाचा फोटो बदलत जातो पण हेमा मालिनीचा फोटो कायम असतो. हे देखील निरीक्षण मला आवडलं. हे कोणाचं तरी कोट आहे त्या माणसाचं. त्यांनी ॲम्स्टरडॅम आणि थायलंड या 2 ठिकाणांबद्दल लिहिताना तिथल्या निशा जीवनाबद्दल जे लिहिलं आहे आणि ज्या विस्ताराने लिहिलं आहे त्यातलं जे डिटेलिंग आहे, त्यातला जो तपशील आहे तो मराठीत तरी मी पूर्वी कधी वाचल्याचं
मला आठवत नाही. मी तसं लिहू शकलो नसतो, पण त्यांनी ते लिहिलं आहे त्याच्या ते वाचताना मला कौतुक वाटलं. ॲम्स्टरडॅमबद्दल लिहिताना त्याने तिथल्या दुकानांमध्ये उपलब्ध असलेली रबरी लिंग त्याचं वर्णन केलं आहे. थायलंडबद्दल लिहिताना त्यांनी त्या नर्तकीने आपल्या गुप्तांगातून ब्लेड बाहेर काढणं आणि ते खरं आहे हे दाखवण्याकरता कागद कापून दाखवणं, अशा गोष्टींचं डिटेल वर्णन आहे. आणि हा देखील तपशील मराठीमध्ये तरी मी कधी पूर्वी वाचलेला नव्हता. त्याच्यामध्ये एफेसस या जागेबद्दल लिहिताना देखील असेच तपशील खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी हमामाचं वर्णन येते. एकत्र आंघोळ करणं, पोहणं अशा प्रकारच्या गोष्टी अनेक ठिकाणी बघायला मिळतात, पण एफेससमध्ये त्यांना एकत्र शौचाला बसणं हा प्रकार जो त्यांनी त्यावेळचा बघितला, म्हणजे त्यांनी खूप डिटेल दिलेलं आहे की पण त्याचं जे त्यांनी विश्लेषण केलं आहे ते देखील महत्त्वाचं आहे. त्याचं वर्णन ते करताना असं म्हणतात, एका मोठ्या आयताकृती जागेत 3 भिंतींच्या कडेला एकाला एक लागून कमोडसारख्या बैठका होत्या, मात्र त्यांच्यामध्ये आडोसा नव्हता. पायातळी पाणी वाहून जाण्याची लहान उघडी चारी होती. मधल्या भागात पाणी साठवण्यासाठी केलेले चौकोनी कुंड होते. कमोडखाली मैला वाहून जाण्यासाठी बंदिस्त चर केलेले होते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही शौचालये स्त्री पुरुषांना सामायिक होती. पुरुषांची वेगळी आणि बायांची वेगळी असा भेद नव्हता. म्हणजे त्या काळात स्त्री पुरुषांना हा नैसर्गिक विधी एकमेकांच्या संगतीत पार पाडायला संकोच वाटत नव्हता. सध्या समुद्राकाठी किंवा पोहण्याच्या तलावावर स्त्री पुरुष एकत्र आलेले दिसतात. तिथे माणसांना संकोच वाटत नाही. इतकी प्रगती सध्याच्या संस्कृतीने केली आहे, पण त्या काळात एवढा सामाजिक मोकळेपणा होता. हे वाचून आपल्यापैकी काही जणांच्या अंगावर काटा येईल. सध्या पाश्चिमात्य जगाच्या संपर्काने आपल्या खाजगीपणाच्या कल्पना या फार नाजूक झालेल्या आहेत. पण एका दृष्टीने पाहिले तर संस्कृतीची ही फारच उन्नत अवस्था म्हणावी लागेल. हा भाग फार महत्त्वाचा आहे. स्त्री पुरुष निव्वळ माणसे म्हणून कोणत्याही भीती वा संकोचाविना एकमेकांमध्ये मिसळू शकत असतील तर ती वाईट गोष्ट होईल का? समाजातला लिंगभेदभाव नष्ट व्हावा म्हणून सर्व पातळ्यांवर सध्या प्रयत्न चाललेले असतात. त्या पार्श्वभूमीवर तर ही फारच भेदातीत अवस्था म्हणावी लागेल. असे अनेक तपशील, अनेक वर्णनं या दोन्ही पुस्तकांमध्ये आहेत. मला या दोन्ही पुस्तकामधला सर्वात आवडलेला लेख बैराईटचे मित्र आहे. जर्मनीमधलं एक गाव, तिथला एक समूह, डॉक्टर गुंथर आणि ब्रिजिट असं एक जर्मन जोडपं, वयस्कर, निपुत्रिक, प्रेमविवाह झालेला. त्या ब्रिजिटला हेवी डायबिटीस, सतत डायलिसिस, पण ते दोघं मिळून जे काम करता आहेत तो मला स्वयंस्फूर्त कार्याचा आदर्श वाटतो. त्यांची काही NGO आहे वगैरे अशातला भाग नाही आहे. हे दोघंही पगार घेत नाही आहेत आणि काही खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम चालतं असंही नाही आहे. त्यांनी ते भाषण अरेंज केलं होतं यांचं, वकिलांचं, त्याला फक्त 14 लोक हजर होते. याचा अर्थ त्यांचा काही खूप विस्तार झालेला आहे त्या कामाचा असं नाही आहे. पण त्याच्याबद्दल ते काय लिहितात, वकील काय लिहितात ते देखील सांगण्यासारखं आहे. बैराईटमधलं हे समाजकार्य उल्लेखनीय आहे कारण ते एका समूहाने चालवलेले काम आहे. गुंथर आणि त्याच्यापेक्षा ब्रिजिट त्याची पत्नी त्याचा बराचसा भार उचलत असले तरी ते त्या गटाचे नेते नव्हते, संचालक तर नव्हते. जी जबाबदारी होती ती सगळ्या समूहाची होती. जे श्रेय प्राप्त होई तेही सगळ्या समूहाचे होते. आपल्याकडच्या पार्श्वभूमीवर हे फार निराळे आहे. आपल्याकडे व्यक्तिनिष्ठ काम होते. एखादी व्यक्ती असामान्य कर्तृत्व दाखवते आणि तिच्यामुळे समाजाचे भलेही होत असेल,
पण सगळ्यांनी मिळून समूह शक्तीने झटावे ही परंपरा आपल्याकडे कधी मूळ धरू शकलेली नाही. आपल्याकडे व्यक्तिभोवती कार्यकर्ते असतात, नाही म्हणायला एखादी संस्था किंवा संघटनाही असते, पण ते केवळ सहाय्यक म्हणून. त्यांची स्वतंत्र अशी छबी कधी उमटत नाही. आपली परंपरा व्यक्तिमहात्म्याची आहे, समूह शक्तीची नाही. आता ही जी बैरॉईटमधली ही जी मंडळी आहेत, छोटा गट आहे, ते काय करतात, ते वेगळ्या वेगळ्या हस्तव्यवसायाच्या वगैरे अशा वस्तू गोळा करतात. तिथे एका चर्चमध्ये जाऊन त्याची विक्री होते. त्याचा जो नफा उपलब्ध होतो त्यातून ते वेगवेगळ्या देशामधल्या गरिबांना ती मदत देतात. यांच्यापैकी कोणी पगारी नाही आहे. गुंथर हे स्वतः डॉक्टर आहेत, MD आहेत, त्यांना त्यांचं उत्पन्न आहे. पण इथे बोकील लिहितात, समूहाने काम करत असल्यामुळे असेल कदाचित, पण बैरॉईटमधल्या या मंडळींना काम करण्याचा अट्टहास नव्हता. आपली स्वतःची नोकरी व्यवसाय सांभाळून जी काही वेळ श्रम आणि संपत्ती देता येईल ती प्रत्येकजण देत होता. आपण तिसऱ्या जगावर काही उपकार करतो आहोत किंवा मानवजातीच्या उद्धारासाठी झटतो आहोत हा अभिनिवेश कुणातही नव्हता. या कामात भव्य दिव्य असे काही नव्हते. किंबहुना काही बाबतीत भाबडेपणाही होता, पण बडेजाव किंवा अवडंबर अजिबात नव्हते. बैठक संपल्यावर जेवण झाले तर प्रत्येकजण आपापले पैसे देई. तो खर्च संस्थेच्या खात्यावर पडत नसे. पूर्ण वेळ काम करीत नसल्यामुळेच म्हणा, पण त्यांची ही वृत्ती खरोखरच स्वयंस्फूर्त होती. हे खरं माझ्या दृष्टीने समाजसेवी काम आहे आणि अशा प्रकारचं काम अधिकत्वाने जागोजागी होत राहणं ही खरी आपली गरज आहे. इथे थोडंसं मागे जातो. माझा आणि मिलिंद बोकीलांचा संबंध हा 1999 साली आम्ही एक विशेषांक काढला होता, स्वयंस्फूर्त कार्याचे समाज जीवनातील स्थान. त्याच्या तयारीकरता देशपांडे त्यात सहभागी होते, मिलिंद बोकील होते, अनिल शिदोरे होते आणि आमची चर्चा वगैरे झाली होती बरीच. व्हॉलंटरी वर्कला योग्य प्रतिशब्द खरं म्हणजे आमच्या डोळ्यापुढे NGO हा शब्द होता. पण NGO शब्दापेक्षा दुसरा कुठला जास्त वापरता येईल चांगला, स्वयंसेवी हा एक पर्याय होता. पण स्वयंसेवी शब्दामध्ये एक अर्थ स्वतःची सेवा असाही असू शकतो, म्हणून व्हॉलंटरी या शब्दाला प्रतिशब्द म्हणून स्वयंस्फूर्त असा शब्द आला आणि मला तो शब्द अर्थातच खूप आवडला. अशा स्वयंस्फूर्त कार्याचं समाज जीवनामधील स्थान काय आहे याचा उहापोह त्या अंकात केला होता. तर अशा प्रकारच्या कामाचा एक आदर्श म्हणजे बैरॉईटचे मित्र हा लेख आहे. आपण वाचला नसेल, किती जणांनी वाचला आहे हा लेख बैरॉईटचे मित्र? हात वर कराल? 7 जणांनी वाचला आहे, म्हणजे बहुतेकांनी वाचलेला नाही. जरूर वाचा, अतिशय सुंदर लेख आहे. आता तिसरा जो भाग आहे मला तुलनेने कमी आवडलेला भाग. त्याच्याबद्दल देखील मिलिंद बोकील माझे जुने मित्र आहेत, थोडंसं धाडस आहे. हे या दोन्ही पुस्तकामध्ये त्यांनी जे जग बघितलं आहे ते NGOच्या भिंगातून बघितलेलं जग आहे. त्यांनी जिथे जिथे प्रवास केला, तुर्कस्तानमध्ये एफेसस जो अंतर्नादमध्येच आला होता लेख, तेव्हा मात्र ते आणि त्यांचा मित्र वेगळे गेले होते. तो भाग वेगळा, तो एक अपवाद आहे. पण बाकीच्या ठिकाणी मात्र स्वयंस्फूर्त कायमाशी NGOशी संबंधित अशा प्रकारचं ते काम होतं. कधी त्याचं मूल्यमापन करणं असेल, कधी पाहणी करणं असेल, कधी अहवाल लेखन असेल. NGOच्या भिंगातून बघितलेलं हे चित्र इथे त्याचं प्रकटीकरण झालं आहे. आमच्या त्या दिवाळी अंकामध्ये अनिल शिदोरे यांनी एक लेख लिहिला होता,
त्याचं शीर्षक होतं ऑक्सफॅमचे दिवस. मोठा लेख आहे, 13 पानी. 8 वर्ष ऑक्सफॅम, बाय द वे ऑक्सफॅम, रॉकफेलर फाउंडेशन, ॲक्शन एड ही सगळी नावं या पुस्तकामध्ये आहेत बरं का. त्या ऑक्सफॅमबरोबर त्यांनी 8 वर्ष काम केल्यानंतर हा जेव्हा त्यांनी तो लेख लिहिला त्याच्यामधलं शेवटाचा भाग असा आहे की या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये जी अस्वस्थता साचून राहत होती, जी उद्विग्नता येत होती, हा लेख लिहिल्यानंतर त्या सगळ्याला शब्दरूप मी दिलं आणि त्यामुळे आता मला हलकं वाटते. अजित कानिटकर 2 फंडिंग एजन्सीबरोबर काम त्यांनी केलं आहे, अनेक वर्ष केलं आहे. आणि या जगातल्या सगळ्यात मोठ्या फंडिंग एजन्सीपैकी 2 मानल्या जातात. एक स्विस एड आणि एक फोर्ड फाउंडेशन. आणि सध्या देखील ते दुराब टाटा ट्रस्टशी वगैरे संबंधित कामं करतच असतात. त्यांनी एक लिहिला होता आमच्याकडे, भूकंपात अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आणि माझ्यासारख्या काहींची घरे उभीही राहिली. त्याच्या आधी त्यांनी सगळं वर्णन केलं आहे की ते बिलं कशी बनवायचे, पर डे कसा चार्ज असायचा, अमुक तमुक, मग पुण्यात त्यांनी फ्लॅट कसा घेतला वगैरे, त्याचा त्या संदर्भात ते वाक्य आहे. देशपांडेंचा एक लेख जो आम्ही छापला नाही पण समाज प्रबोधन पत्रिकेत मला वाटतं तो आला, तो नंतर त्यांच्या एका पुस्तकात समाविष्ट पण आहे, विकास की दारिद्र्य पूजा. विकास की दारिद्र्य पूजा. एका कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये वसंत पळशीकर वगैरे जिथे होते त्यांनी ज्या कल्पना मांडल्या त्या अनुषंगानं देशपांडेंच्या मनात उद्भवलेले विचार त्या लेखामध्ये होते की खरोखरच विकास म्हणजे काय, आपल्याला दारिद्र्य हटवायचं आहे की नाही हटवायचं आहे, तो आपला शत्रू क्रमांक 1 आहे की नाही आहे, मग आपण करतो त्या प्रयत्नातून ते कितपत साध्य होतं आहे वगैरे वगैरे, अशा प्रकारचा प्रश्नांचा उहापोह आहे. हे तिन्ही लेख ज्यांचा मी उल्लेख करतो आहे हे तिन्ही लेख 7,000 ते 8,000 शब्दांचे आहेत. पहिले 2 लेख मला वाटतं अंतरंगाची 13 पानं होती, एका पानामध्ये 700 शब्द राहतात मासिकाच्या. 7,000-8,000 शब्दांचे लेख होते, म्हणजे विस्तृत लेख आहेत आणि विचारपूर्वक लिहिलेले लेख आहेत. ते जेव्हा मी वाचले आणि ही दोन्ही पुस्तकं वाचत असताना ते लेख मला आठवत होते, मला असं एक वाटत आलं आहे की जपानबद्दल लिहिताना किंवा जर्मनीबद्दल लिहिताना एकेकाळी जमीनदोस्त, एकेकाळी म्हणजे खूप पूर्वी नाही, आपल्या आठवणीत पूर्णपणे जमीनदोस्त झालेले हे देश कसे उभे राहिले आणि इतक्या उत्कर्षाप्रत कसे गेले. बरं, ते फक्त आर्थिकदृष्ट्या उभे राहिले असं नाही आहे. त्यांना ऑलिम्पिकमध्ये मिळालेले मेडल्स बघा, त्यांना मिळालेले नोबेल पुरस्कार बघा, त्यांच्याकडचं साहित्य, कला, चित्रकला हे बघा. हा विकास त्यांनी कसा साधला. एक अक्षुण्ण अशी ऊर्जा या समाजामध्ये कुठून आली. तरी येतो वासफुल्लांना तरीही माती लाल चमकते, ही भावना कशी निर्माण झाली. कारण हे बेचिराग झालेले देश होते. ड्रेस्डेनसारख्या शहरामध्ये एकही इमारत शिल्लक नव्हती. नागासाकी हिरोशिमावर तर अणुबॉम्ब पडला होता, ज्याचे दुष्परिणाम आजही ते भोगत आहेत. तर या सगळ्याच्या अनुषंगाने सगळं नाही पण थोडं तरी याच्यात आलं असतं तर मला या पुस्तकांना अधिक परिपूर्णता लाभली असं म्हणता आलं असतं. या दोन्ही पुस्तकामध्ये मिळून एकूण 400 पानं आहेत आणि 400 पानामध्ये 16 लेख आहेत. सरासरी काढली तर एक लेख 25 पानात आहे. या 25 पानापैकी 5-10% तरी मजकूर हा या देशांनी मग हा विकास कसा काय केला आणि इतक्या हे कशामुळे हे घडलं आहे. बरं, वसाहतींच्या शोषणातून ही संपत्ती आली असं आपण म्हणू शकत नाही, कारण या काळात त्यांच्या वसाहती नव्हत्याच. आणि तशा देखील माझ्या पूर्वीपासून मत आहे की जगात सर्वात जास्त वसाहती पोर्तुगाल आणि स्पेन या देशांच्या होत्या, सर्वात जास्त काळ होत्या. पण तरी देखील पोर्तुगाल आणि स्पेन हे युरोपमधल्या सगळ्यात गरीब देशांमधले आहेत. आणि ज्या देशाची एकही वसाहत कधीच नव्हती, स्वित्झर्लंड, तो आज सर्वोच्च स्थानी आहे. तेव्हा वसाहतींच्या शोषणातून संपत्ती निर्माण झाली हे गृहीतक तपासून पाहायला हवं.
त्या अनुषंगानं काही मांडणी आपण करू शकू का? मुळात इंदिरा गांधी नेहमी म्हणायच्या पॉवर्टी इज द बिगेस्ट पोल्युटंट. पॉवर्टी इज द बिगेस्ट पोल्युटंट. देशपांडेंच्या या लेखामध्ये त्यांनी आदिवासी लोक जंगलतोड कशी करतात याविषयी विस्ताराने लिहिले आहे. तर आता गरिबीमुळे त्यांना ते आवश्यक आहे त्यांना. तर ही गरिबी, ह्याचं निर्मूलन हे कशामुळे झालं याच्याविषयीची काही मांडणी जर आली असती तर ते मला अधिक आवडलं असतं. त्या दृष्टीनं खेड्यात चला संदेश देणाऱ्या महात्मा गांधींपेक्षा शहरांमध्ये चला हा संदेश देणारे डॉक्टर आंबेडकर मला जास्त जवळचे वाटतात. त्यांनी कधीही आदिवासी जीवनाचं उदात्तीकरण केलेलं नाही. त्यांनी कधीही खेड्यातल्या जीवनाचं उदात्तीकरण आंबेडकरांनी कधीही केलेलं नाही. त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये ते सूट घातलेलेच दिसतात. त्यांची PhD अमेरिकेतली आहे आणि अमेरिकेमध्ये त्यांनी बघितलं होतं की तिथले कृष्णवर्णीय जेव्हा प्लांटेशन्स असलेला ग्रामीण भाग सोडून डेट्रॉईटसारख्या शहराकडे वळले तेव्हाच खऱ्या अर्थानं त्यांचं स्थान थोडं तरी उंचावलं. हे आंबेडकरांनी बघितलं होतं आणि त्यामुळे त्यांची मांडणी जी आहे ती पारंपरिक NGOची जी मांडणी आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. तर त्यातलं थोडंसं काही आलं असतं तर मला ते आवडलं असतं. असो, आता चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे वळतो. म्हणजे याचा अर्थ हा कमी आवडलेला भाग आहे. याच्यात काही टीका करण्याचा उद्देश नाही आहे माझा, पण यातला मला हे जर असतं वर्णन याच्यात विवेचन तरी मला अधिक आवडलं असतं. आता शेवटचा जो माझा मुद्दा आहे तो मराठी साहित्याच्या संदर्भातलं या पुस्तकाचं स्थान. आता मराठी साहित्यामध्ये परदेशी लोकांचं, तिथल्या लोकजीवनाचं, तिथल्या समाजांचं वर्णन अजिबात आलेलं नाही असं मी म्हणणार नाही. संदीप वासलेकरांचं लेखन आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. अर्थात ते खूपच वरच्या वर्तुळात वावरत होते असं दिसतं, कारण त्यांच्या लेखनामध्ये पंतप्रधान, खासदार, अमुक तमुक असेच उल्लेख सारखे असतात. दत्ता दामोदर नाईक ते माझ्यासमोर बसले. त्यांचं एकेबाना पुस्तक जे आहे ते त्याच्यामध्ये त्या देशांचं वर्णन आहे, पण त्या लोकजीवनाचं देखील वर्णन निश्चितच आहे. तिथल्या वंचित घटकाचं देखील वर्णन निश्चित आहे. ज्ञानेश्वर मुळेंनी रशियाबद्दल जे लिहिलं आहे किंवा सिरियाबद्दल जे लिहिलं आहे, ज्यात त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे, मालदीवबद्दल त्यांनी लिहिलं आहे, न्यूयॉर्कबद्दल लिहिलं आहे, त्या लेखनामध्ये सुद्धा, आणि या ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं आहे, 3, 4, 5 दिवस असं नाही. तर त्याच्यात देखील तिथल्या लोकजीवनाचा अभ्यास आहे. मीना प्रभूंची पुस्तकं तर मला वाटतं मराठीत सर्वाधिक खपलेल्या पुस्तकांपैकी ती असतील. पण त्या सगळ्या पुस्तकांपेक्षा मिलिंद बोकीलांची दोन्ही पुस्तकं ही मूलतः वेगळी आहेत. कारण उपनिर्दिष्ट लेखकांपैकी कोणीही विशिष्ट भिंग डोळ्यापुढे ठेवून किंवा विशिष्ट दृष्टिकोन ठेवून लेखन केलेलं नाही. त्यामुळे कदाचित त्याच्यात सर्वसमावेशकता अधिक आली असेल, पण त्यामुळेच त्याच्यामध्ये कदाचित एकजिन्सीपणा, एकसंधपणा हा कमी आहे, जो या पुस्तकामध्ये आहे. त्या दृष्टीने मला ही दोन्ही पुस्तकं महत्त्वाची वाटतात. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की साहित्यातून सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळावीत असं नाही. ते मला पटतं, कारण साहित्याचं खरं काम हे प्रश्न निर्माण करणं हे आहे. उत्तरं साहित्यिक बिचारा कुठून देणार, ते ज्यांनी त्यांनी शोधावीत. त्या दृष्टीने विचार करता या पुस्तकामध्ये असे काही मुद्दे आहेत की ज्याचा आपण सर्वांनीच विचार करायला हवा, आणि या पुस्तकामध्ये त्याचा विस्तार जर अधिक झाला असता तर मला खूप आवडलं असतं. मिलिंद बोकील फिलिपिन्सबद्दल लिहितात. फिलिपिन्सवरती अमेरिकेने प्रचंड अत्याचार केले. जपानी लोकांनी केले, पण फिलिपिन्सवर अमेरिकन लोकांची हुकूमत होती. हे लिहितात, अमेरिकेने 1946 साली स्वातंत्र्य बहाल केले तरी फिलिपिन्स अजूनही त्यांचाच मांडलिक राहिला आहे. राज्यघटना, कायदे, शासन यंत्रणा, अर्थव्यवस्था एवढेच नाही तर रस्ते, दुकाने, उपाहारगृहे सगळे अमेरिकन छापाचे आहेत. मनिलातल्या कुठल्याही भागात हिंडताना न्यूयॉर्कमधल्या एखाद्या गरीब वस्तीत हिंडल्यासारखे वाटत राहते. हॅम्बर्गर्स, पिझ्झा, हॉटडॉग्सच्या जाहिराती सर्वत्र दिसतात. मौजेची गोष्ट अशी
की ज्या अमेरिकनांनी आणि जपान्यांनी फिलिपिनो लोकांना नाडले, त्यांचा छळ केला, संस्कृती उद्ध्वस्त केली, त्यांच्याशीच चुंबाचुंबी करायला फिलिपिन्स धावतो आहे. अमेरिकेकडे तर देश गहाण पडला आहे. आता तर जपानच्या पायाशी लोटांगण घालणे सुरू आहे. म्हणजे हे असं का होतं याच्या आदल्याच पानावरती त्यांनी डोंबिवलीमधला त्यांचा एक अनुभव लिहिला आहे. तो पण विचार करणार आहे की डोंबिवलीमध्ये त्याने एक उपक्रम सुरू केला आणि लोकसभा कमी का व्हायला लागला. लेखक बनण्यापूर्वीचा अनुभव येतो त्यांचा. हे जे अनुभव आहे त्याचा जर अधिक विस्तार त्यांनी केला असता तर त्यांनी ते छान झालं असतं. त्याच्यामध्ये पान 29वरती मला 1-2 वाक्य फार आवडली. मगाशी मी त्या बैरॉईटच्या जोडप्याबद्दल लिहिलं ना, त्या जोडप्याचं तोंडचं वाक्य आहे, आम्ही रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला जात नाही किंवा इतर अवडंबरात भाग घेत नाही, पण तरीही मूळ प्रेरणा कुठेतरी ख्रिस्ताच्या शिकवणीतून आली असावी. हे उद्धृत आहे, कोट अनकोटमधलं वाक्य आहे. मला हा प्रश्न वरचेवर पडत आलेला आहे की जगामधल्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात जुन्या, सगळ्यात प्रतिष्ठित, सगळ्यात नामांकित, सगळ्यात प्रस्थापित NGO कुठल्या आहेत. सर्वात पहिलं नाव ट्रेड युनियन काँग्रेसिल, ब्रिटिश TUC ही एक NGO होती. ती कियर गार्ड या माणसांनी सुरू केली होती. त्याचा चर्च गोईंग ख्रिश्चन होता. रेड क्रॉस ही NGOच होती. हेनरी डुनंट त्याचा स्विस संस्थापक, तो चर्च गोईंग ख्रिश्चन होता. YMCA कोणी सुरू केली किंवा या सगळ्यात जॉन मॉट ख्रिश्चन होता, चर्च गोईंग ख्रिश्चन होता. फर्स्ट सेंचुरी ख्रिश्चन फेलोशिप त्यांनी केली. ह्या ज्या सगळ्या NGO आहेत याच्यामध्ये तुम्ही स्काउट्स आणि गाईड टाकू शकता, याच्यामध्ये तुम्ही चेशायर होम्स सारखं वृद्धाश्रम टाकू शकता. कुठेतरी या सगळ्यांमध्ये एक सामायिक घटक आहे, तो जीसस क्राइस्ट हा आहे. कुठेतरी आता आपण खोलात जाऊन विचार करायला हवा की असं का होतं. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही इथे गेलो होतो, कुठं बाबा आमटेंकडे आनंदवनात. तर तिथे त्यांची बाबा आमटेंची सून सांगत होती की ससूनमध्ये शिकत असताना पायात पू भरलेला एक रोगी आला आणि त्याला हात लावायची देखील तिला किळस वाटली. आणि त्याच वेळा तिथे कॅथलिक सिस्टर होती केरळची. तिने त्याचा पाय सरळ आपला मांडीवर घेतला, ती जखम धुतली, पुसली, ड्रेसिंग केलं. आणि जेव्हा यांनी विचारलं त्या नर्सला, तुला घाण नाही का वाटली, तर तिनं त्यावेळेला भारतीयाने उत्तर दिलं होतं, आय सॉ माय जीसस डू इट, आय सॉ माय जीसस डू इट एव्हरी डे. याचा विचार समाजसेवी संघटनांनी करायला हवा. माल्कम मग्रिज नावाचा एक लेखक होता. माझी वेळ संपलेली आहे, मी 5 मिनिटं जास्त घेतो आहे, 3:35 झालेत. माल्कम मग्रिजचं एक पुस्तक आहे जीसस रिडिस्कवर्ड. हा डायहार्ड कम्युनिस्ट होता. जुना आहे लेख, पुस्तक जुनं आहे. त्यात एक फार सुंदर वाक्य आहे, वेन कन्फ्रंटेड विथ ह्युमन मिझरी, the natural instinct of a human being is to lift the downtrodden to his level. But the divine instinct is to lower yourself to level of that person. सगळ्या सेवा कार्याचं मर्म इथे आहे. जीसस क्राइस्टने गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून कधीही प्रयत्न केलेले नाहीत. दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून प्रयत्न केलेले नाहीत. हिलिंग द वुंड्स, फीडिंग द हंग्री, क्लोदिंग द नेकेड, याचा आपण अधिक विचार करायला हवा. हे पुस्तक वाचताना या सगळ्या प्रेरणा, हे सगळे विचार माझ्या मनामध्ये उसळून येत होते. आपल्यापैकी बहुतेक सगळे तसं पाहिलं ना तर कोणी एकाकडे आदिवासी होतो. आपण फार तर आपल्या पणजोमांपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यामागे आपण कुठे जातो, कुठून तरी आपण आलो, आदिवासी असू शकतो. आणि आज आपल्यापैकी बहुतेक सगळे सुखवस्तू आहेत. आता पुण्यामध्ये ज्याचा फ्लॅट आहे तो कोट्याधीश आहेच मुळी, कारण फ्लॅटच्या किमतीच तेवढ्या आहेत. त्यामुळे आपल्यापैकी कोणीच दुसऱ्याला लब्धप्रतिष्ठित म्हणून हिणवू नये आणि स्वतःला वंचितांची बाजू घेणारा म्हणून घेऊ नये, कारण त्याचा ढोंगबाजी आहे. आणि पुन्हा जी मांडणी आपल्या मुलांसमोर किंवा नातवंडांसमोर आपण करू शकणार नाही किंवा त्यांना ती पटणार नाही,
ती मांडणी आपण करण्यामध्ये एक प्रकारची आत्मवंचना पण आहे. असो, अजून बोलण्यासारखं खूप आहे, पण आता माझी वेळ संपलेली आहे. या पुस्तकातून जागतिक पातळीवरच्या वंचित घटकांची आपल्याला ओळख होते, त्यांच्याकडे आपण वळतो, त्यांच्याबद्दल विचार करू लागतो. हे या पुस्तकांचं मोठं यश आहे. असे वंचित घटक आपल्या आजूबाजूला ते खूप आहेत. संबंध ईशान्य भारत अशा वंचित घटकांनी भरलेला आहे. आपल्याकडे तिबेटी लोक आहेत, आपल्याकडे हबशी लोक आहेत, असे अनेक वंचित गट आपल्याला शहरात नाही का दिसत. आपल्या बिल्डिंगच्या वॉचमनला 7 किंवा 8 हजार रुपये पगार असतो. कुठल्याही सोसायटीमधल्या लोकांनी असा ठराव केला तर माझा ऐकिवात नाही की आपण त्याचा पगार वाढवून द्यावा. आपण आपल्या मोलकरणीला कसे वागवतो, त्यांना आपण काय जेवायला देतो, त्याला आपण साप्ताहिक सुट्टी देतो का, अशा गोष्टींबद्दल आपण विचार करणं हे आवश्यक वाटतं. नाही तर हे चर्चासत्र चांगलं झालं, साधनाने भरवलं, आपण बौद्धिक चर्चा वगैरे केली. इट्स इंटेलेक्च्युअल मास्टरबेशन. कारण आपण घरी जाऊन पुन्हा आपण रुटीनच जगणार आहोत सगळे. तसं न होता आपण वेगळं काहीतरी करणार आहोत का, या दृष्टीने विचार व्हावा असं मला शेवटी सांगावं असं वाटतं. पुन्हा एकदा विनोद शिरसाटांचे आभार आणि आपल्या सर्वांचे आभार. मित्रहो, 3:40 झालीत. 3 अतिशय महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग भाषणं असलेलं समारोपाचं सत्र होईल. सर्व पाहुणे आलेले आहेत. डॉक्टर अजित रानडे पुढच्या सत्राचे अध्यक्ष, विवेक सावंत प्रमुख वक्ते, आणि अर्थातच स्वतः मिलिंद बोकील यांना पण आपल्याला अर्धा तास ऐकायचं आहे.